आज मुलाला टिफिनसाठी पराठे हवे होते. मग मी पोह्यांपासून झटपट हे पराठे तयार केले. यासाठी बटाटा शिजवायची सुद्धा गरज नाहीये. मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घातले आणि याची पावडर करून घेतली. यानंतर कच्चा बटाटा, हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट करून घेतली. पोह्यांच्या पावडरमध्येच ही पेस्ट काढून घेतली. जिरं, ओवा घातलं यामध्ये. हळद, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. गरम मसाला, धने-जिरे पूड घातली. थोडीशी कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं. सगळं छान असं एकजीव करून घेतलं. यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून गोळा मळून घेतला. तयार पिठाचा हा पराठा लाटून घेतलाय. सगळे पराठे एकसारखे एका आकाराचे होण्यासाठी असे कट करून घेतले. आता पराठा खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेतलाय. कमी वेळामध्ये टिफिनसाठी झटपट चवदार असा हा पराठा तयार झालाय. पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता. अशा छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.